नमस्कार, मी विजय प्रजापती. आपण पाहत आहात JTMPA पॉडकास्ट म्हणजेच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, जे गेले 40 वर्षाचा जो प्रवास आहे आणि ज्यांनी या प्रवासाची सुरुवात केली ते आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर भरत गुलब सर. सर, तुमचं स्वागत करतो. नमस्ते 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 विजय. सर, तुम्ही कशी सुरुवात केली JTMPची, काय सांगाल? 1978ला मी BMS झाल्यानंतर गावाकडं बाय चॉईस आलो ओतूरला. इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इंटर डॉक्टर रिलेशनशिप हा प्रकार अतिशय खराब होता. डॉक्टरांमध्ये सापामुंगसाचं वैर होतं. अत्यंत रायव्हली म्हणजे एकमेकांशी कधी संपर्क नाही, कधी एकत्र येणं नाही. आणि वैयक्तिक माझ्या मनात असं होतं की तुम्ही जर एकत्रित राहिलात, संघटित प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप चांगली सेवा देऊ शकता, तुमचाही विकास होऊ शकतो, समाजाचंही भलं होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न केले की एक तालुक्यातले डॉक्टर्स एकत्र बोलवण्याचा. 3-4 प्रयत्न माझे झाले. प्रत्येक वेळेला डॉक्टर्स माझ्याकडे यायचे, बसायचे, पण पुढे काही होत नव्हतं. योगायोगाने पुढे असा विषय झाला की आमच्या एका कलिगकडे वेल क्वालिफाईड MS डॉक्टर, 6 वर्षी ASI हॉस्पिटलला काम केलेलं, इथेही प्रचंड प्रॅक्टिस जम बसलेला, आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये एक दुर्घटना घडली. चुलत्यांनी पुतण्याला काहीतरी विष देऊन प्रॉब्लेम आला, तो पेशंट गेला. लिगली डॉक्टरांनी सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या, म्हणजे ज्या पेढ्यातनं विष दिलं होतं तो पेढ्याचा सॅम्पल दिला, वॉमिटस उलटी दिली, त्याचं जे लूज मोशन होतं त्याही दिल्या, EMसाठी बॉडी वेळेस ताब्यात दिली. प्रायव्हेट लॅबला त्यांनी त्यांचा जो पेढा आणि वॉमिटस सगळं परत तपासून घेतलं, व्हेरीफाय करायला स्वतः सुद्धा. या सगळ्या गोष्टीला जवळजवळ 1.5-2 वर्षे होऊन गेली. 2 वर्षांनंतर आलेल्या एका पोलीस ऑफिसरने त्याच्या वेस्टेड इंटरेस्टसाठी ती केस रिओपन केली. आणि रिओपन केल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला की डॉक्टरांना वास्तविक पाहता त्यात उत्तम एक्सपर्ट साक्षीदार ते होते. ते एक्सपर्ट साक्षीदाराच्या ऐवजी त्यांना आरोपीच्या यादीत घेतलं, आणि केवळ पैशांसाठी. आणि त्यांची डिमांड त्या काळात खूप मोठी होती, जी आम्हाला कोणालाही पटली नाही. आणि मग आम्ही फाईट करायचं ठरवलं. आम्ही त्या पोलीस ऑफिसरला चॅलेंज केलं की तुम्ही प्रूव्ह करा डॉक्टर फडतरे आरोपी आहेत. आणि मग मी जो काही मोठा स्ट्रगल केला उभा त्या काळात, कोर्ट कचेऱ्या झाल्या, सगळं झालं, डॉक्टर इनोसंट जाहीर झाले त्याच्यामध्ये. आणि या इन्सिडेन्सचा फायदा घेऊन जेव्हा मी सगळ्या डॉक्टरांना बोललो, त्यावेळेला तालुका सगळा हादरलेला होता की एवढ्या क्वालिफाईड डॉक्टरला अशा तऱ्हेने जर एखादा ऑफिसर ट्रीट करू शकत असेल. आणि त्याचं कारण एकच लोकांच्या लक्षात आलं की आपण एकत्र असल्यामुळं एकटे पडतो. बरोबर. संघटनेची शक्ती नसेल पाठीमागं तर तुम्हाला कसंही हाताळलं जाऊ शकतं. आणि मग त्या मिटिंगला पूर्ण रिस्पॉन्स मिळाला. तालुक्यातनं 50 डॉक्टर ओतूरला आले, आणि ओतूरला आमच्या संघटनेची त्या दिवशी स्थापना झाली. संघटनेचं नाव त्याच दिवशी ठरलं. आमचे सिनियर बुजुर्ग डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी माझं नाव प्रपोज केलं की आता तू एवढा मोठा प्रॉब्लेम इतक्या पद्धतीने छान हाताळलायस तर आमचा नेता तूच, तेव्हा पहिला अध्यक्ष तू झाला पाहिजेस. आणि त्या दिवशी मी JTMPAचा अध्यक्ष झालो. सर, तुम्ही अध्यक्ष ज्यावेळेस झाले त्यावेळेस तुमच्या समोर असे काय आव्हान होते किंवा काय करावं असं काय काय वाटत होतं? आता त्यावेळेला फोन्स नव्हते, लँडलाईन सगळ्यांकडे उपलब्ध नव्हते, फार कमी लोकांकडे लँडलाईन होते. त्यामुळे एकत्र येणं इथपासून, म्हणजे निमंत्रणं कशी द्यायची इथपासून सगळे प्रॉब्लेम होते. तर त्या काळात आम्ही सायक्लोस्टाईल केलेली पत्र बाय हँड माणूस पाठवून तालुकाभर फिरवायचा आणि निमंत्रित करायचं. आपण वातावरण इतकं छान तयार झालं होतं की अटेंडन्स वॉज व्हेरी गुड, 100% लोक यायचे. आणि मग असा ऑडियन्स मिळाल्यानंतर शहरातले सुपर कन्सल्टंट त्यांनाही असं खूप वाटायला लागलं की एवढी चांगली मॉब मिळालेली आहे, ज्ञानोत्सुक. तर तेही अतिशय हिरिरीने यायचे व्याख्यानांना, आणि अप्रतिम व्याख्यानं. पहिल्या वर्षापासून पुण्यातले सगळे सुपर कन्सल्टंट, अगदी MS हिरेमठ घ्या, तुम्ही सुधीर कोठारी घ्या, ही मोठी मोठी नावं आहेत, डॉक्टर खुर्द, त्या काळातली गाजलेली नावं, ते इथं येऊन हँड ऑन प्रॅक्टिकल सुद्धा दाखवायचे. आणि त्या काळात छोटा मॉब असल्यामुळे आम्ही शाळांमध्ये मिटिंग घेत होतो. हळूहळू सगळं स्वरूप बदललं, असोसिएशनला खूप मोठं स्वरूप आलं. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आज आमचे 550च्या पुढे मेंबर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यापासून एक पथ्य पाळलं की नेव्हर माइंड एनिपॅथी, वी प्रॅक्टिस सिंपथी. हा आमचा मोटो होता की पॅथीचं भांडण नको, लोकहितासाठी
पॅथी महत्वाची नाही, तुमची सिंपथी पेशंटला महत्वाची आहे. आणि म्हणून BHMS टू MCH या रेंजमधले सगळे डॉक्टर एका व्यासपीठावर या निमित्ताने एकत्र आले आणि दर महिन्याच्या CA मुळे सगळे वेल नॉलेज अपडेटेड आहेत मेडिकल फील्डमध्ये. त्याचा खूप मोठा अभिमान मला वाटतो. नक्कीच सर. आता येणारे जे नवीन जनरेशनचे जे काही डॉक्टर असतील त्यांना तुम्ही काय सांगा? मी एवढंच सांगेन की ही संघटना आपण एक कुटुंब म्हणून सांभाळलेली आहे आणि ही आपल्या हितासाठी आहे. त्यामुळे संघटनेचं हित सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपला अटेंडन्स आपण होल हार्टेडली आलं पाहिजे, मोठ्या संख्येने आलं पाहिजे, वेळेत आलं पाहिजे आणि संघटनेची शिस्त आपण पाळली पाहिजे आणि संघटनेच्या सामाजिक कार्यामध्ये आपण हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे. तरच आपली संघटना आपण आत्ता ज्या पद्धतीने उंचीवर नेऊन ठेवलेली आहे ती उंची आपल्याला टिकवून ठेवता येईल. तर आज आपला हा पहिला पॉडकास्ट सरांसोबत खूप चांगला झाला आणि सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सगळी माहिती दिली, पूर्ण डॉक्युमेंटरी आपण तयार केलेली आहे याच YouTube चॅनलवर, ती तुम्ही पाहू शकता. आणि थँक्यू सो मच सर. धन्यवाद विजय. आभारी आहे.